बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्यामध्ये संघर्ष आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पॅनल सुद्धा रिंगणात आहे। अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। अजितदादांच्या 12 सभा या पार्श्वभूमीवर होत आहेत। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ही तिरंगी लढत असणार आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पवार यांनी नीलकंठेश्वर पॅनल जाहीर केला असून त्यांच्या विरोधात भाजपचे कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे अशी ही निवडणूक असणार आहे। तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातून सुद्धा पॅनल तयार करण्यात आलाय आणि त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याची ही निवडणूक अजित पवारांसाठी विशेषतः प्रतिष्ठेची ठरते। खास टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यावी, पण एक विशिष्ट स्थिती झाली। थोडं लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती। पण ठीक आहे, झालं पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही। हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांचा पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल 4 दिवसांनी लागून जाईल। पवारसाहेब, एकेकाळचे आपले मित्र चंद्रराव तावरे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती सूतगिरणी काढायची होती त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हणलं होतं की फक्त माळेगावचेच कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू, परंतु पवार साहेबांनी सोमेश्वर असेल, माळेगाव असेल ही लोकं घेतली आणि 90% माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती। काय नक्की या ह्याच्यामध्ये झालं? सूतगिरणी झालीच नाही ना, ती होऊ शकली नाही। आणि गंमत अशी आहे की उदाहरणार्थ साखर कारखाना ज्या कार्यक्षेत्रात ऊस आहे त्यांना तिथे घेतायचं। सूतगिरणी एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता, आता कापूस इथं राहिला नाही आणि त्यामुळे सूतगिरणी काढायची चर्चा त्यावेळी झाली तर संबंध तालुक्याला बरोबर घ्यावं असं लोकांची इच्छा होती। पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि कापूस असल्याशिवाय सूतगिरणी यशस्वी होणार नाही या निष्कर्षाला आलो आणि आम्ही हा प्रोजेक्ट सोडून दिला। साहेब, पवार चंद्रराव तावरे काल असे म्हणाले की आमच्याशी संवाद साधण्याचा पवार साहेबांच्या पॅनलने प्रयत्न केला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना वाईट वाटलं असतं आम्ही जर त्यांच्याशी युती केली असती। ठीक आहे, तुमचं म्हणता हे खरं आहे, त्यांच्याशी बोलणं झालं होतं काही लोकांचं, पण त्यांना अडचण होती आणि त्यामुळे आम्ही काही ताणलं नाही। साहेब, या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात, परंतु खोटं खूप बोललं जाते। माहीत नाही मला, मी काय इतकं काही बघत नाही या निवडणुकीकडे। मी आता पुण्याला चाललो आहे, उद्याच्या परत इथं माझे दुसरे कार्यक्रम आहेत। त्या AIच्या संबंधीचे एक आंतरराष्ट्रीय पातळीचं वर्कशॉप उद्या इथं आहे, अमेरिकेवरनं लोक येणार आहेत। माझं लक्ष त्याच्यात आहे, त्या बाकीच्या निवडणुकीच इच्छा नाही। साहेब, EIच्या बाबतीत आपण बघतोय की EIला अधिकचं महत्व दिलं जाते आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितलं की बारामतीत घेतलं झालं। याचा कितपत पुढं भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो? माहिती आहे मला, त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं। आणि आजचं वर्तमानपत्र तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काल 500 कोटीचा निर्णय घेतला आहे आणि ऊस आणि बाकीची पिकं इथे AI वापरायचं धोरण त्यांनी फायनल केलं। याचा अर्थ उपयुक्त असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे। देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे म्हणून त्यांचा अभिनंदन। पालखीचं प्रस्थान होत आहे, आपण कशा शुभेच्छा द्याल वारकऱ्यांना? ठीक आहे,
जाऊन जात आहे सगळे. माळेगाव कारखान्यात साहेब आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत, पण दोन्ही कोण सांगितलं जाते की माळेगाव कारखाना हा पवार साहेबांच्याच नावाने ओळखला जातो. ठीक आहे, तर ओळखत असतो, काय करू. साहेब एक प्रश्न विचारतो खरं पण तर मी त्याचे आरोप प्रत्यारोप आणि याच्यात पडणार नाही. साहेब गेल्या काही दिवसापासून चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येतील, मात्र नेमकं काय झालं जेणेकरून ते चला चला चला. आपण बघितलं शरद पवार हे माध्यमांशी बोलत होते आणि यावेळेला माळेगाव निवडणुकीचा हा जो मुद्दा आहे साखर कारखान्याच्या निवडणुकीचा त्यामध्ये फारसं लक्ष आपण घातलेलं नाही. शेतीच्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये एआयचा जो वापर होणार आहे त्या दृष्टीनं सरकारकडून जी काही पावलं उचलली जातील त्याबाबत सध्या मी काम करतोय असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. तर एकंदरीत दादांसाठी म्हणजे अजितदादांसाठी माळेगाव कारखाना इतका महत्त्वाचा का आहे, त्यांच्याकडून इतके प्रयत्न का केले जात आहेत याचे काही मुद्दे आपण बघूया. अजित पवारांच्या बंडानंतर बारामती दादांची की काकांची अशी ही वर्चस्वाची लढाई आहे. बारामतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी माळेगाव साखर कारखान्याची सत्ता गरजेची आहे. माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये अजितदादांसमोर सहकार महर्षी चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचं तगडं आव्हान आहे. अजितदादांच्या राजकीय एंट्रीपासूनच तावरे आणि दादा यांच्यामध्ये खटके उडाले. महायुतीमध्ये सत्तेत आल्यानंतर माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी दादांकडून स्वतःचं नाव घोषित केलं गेलं. अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे दादा तब्बल 12 सभा घेत आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिलेली आहे. शरद पवारांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही. शरद पवारांचं कालच अजितदादांवर हे शरसंधान आपण पाहिलं. शरद पवारांचं पॅनल आणि तावरेंच्या पॅनलचं आव्हान अजितदादांसमोर असणार आहे आणि त्यामुळे दादांकडून सुद्धा जोरदार प्रयत्न या निवडणुकीच्या विजयासाठी केले जात आहेत. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः अजितदादांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही सगळी निवडणूक झालेली आहे. थोड्या नाही 12 सभा अजितदादा यासाठी घेत आहेत. एकंदरीतच आगामी निवडणुकांचा जर विचार केला स्थानिक स्वराज्य संस्थांचा तर त्यावर सुद्धा कुठेतरी या सगळ्या गोष्टी परिणाम करणाऱ्या ठरू शकतात आणि त्यामुळे सुद्धा या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. कारण वर्चस्व नेमकं कोणाचं राहतं इथे त्यावर सुद्धा अनेक बाबी अवलंबून आहेत. आणखी तपशील आपण घेणार आहोत. प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून. जयकुमार, 12 सभा अजितदादा घेत आहेत माळेगावच्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान. काय नेमके परिणाम पाहायला मिळू शकतात त्यांच्या या विजयामुळे किंवा पराभवामुळे? नक्कीच बारामतीतल्या जो माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचा अर्ज या कारखान्यामध्ये भरलेला आहे. ब वर्ग गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रंगत आलेले पाहायला मिळते. कारण की ही जी लढत होत आहे ही 3 पॅनलमध्ये लढत होत आहे. एक म्हणजे अजितदादा यांनी उभा केलेला श्री नीलकंठेश्वर पॅनल आणि दुसरीकडे भाजपचे चंद्रराव तावरे यांनी उभा केलेला सहकार बचाव पॅनल आणि तिसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडून उभा केलेला युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे बळीराजा सहकार बचाव पॅनल. त्यामुळे आता या 3 पक्षांच्या पॅनलमध्ये लढत होताना आपल्याला दिसत आहे आणि या कारखान्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे सविस्तर चर्चा रंगू लागलेल्या आहेत की नेमका आता या माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोण गुलाल उधळणार, कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्वाचं ठरलं असलं तरी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील 3 दिवस बारामतीत ठिय्या ठोकून असणार आहेत. बारामतीतील जे गावं आहेत 35 गावांचं जे कारखान्याच्या अंडर जे 35 गावं बारामतीतली येतात त्या 35 गावांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झंझावती सभा त्या ठिकाणी होणार आहेत. दररोज 3 ते 4 सभा बारामतीच्या त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या अंडर अजित पवारांनी घेतलेल्या आहेत. तसेच आता चंद्रराव तावरे यांच्या देखील घोंगडी बैठका बारामतीमध्ये होत आहेत. तसेच युगेंद्र पवार यांच्या देखील घोंगडी बैठका बारामतीमध्ये होत आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे. जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जयकुमार.